खालीलपैकी कोणत्याही बँकेत जर का तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो आणि तो कसा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ खूप सिरियस टॉपिकवर आहे, त्यामुळं शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता काय झालेलं आहे, जे ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक आहेत, जे स्पॅमर आहेत, त्यांनी बँकेच्या ओरिजिनल वेबसाईट प्रमाणे वेबसाईट बनवणं चालू केलेलं आहे आणि सामान्य लोकांना, कस्टमरांना या वेबसाईटमध्ये फरक करता येत नाही. त्यामुळे ते याच वेबसाईटला बँकेची ओरिजिनल वेबसाईट समजून या वेबसाईटमध्ये आपलं क्रेडेन्शियल टाकून म्हणजेच युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करतात. त्यामुळं त्यांचं पूर्ण बँक अकाउंट हे खाली होतं. हे स्पॅमर तुमचे संपूर्ण पैसे उडवतात आणि या गोष्टीपासून वाचवण्यासाठी आरबीआयने आता नवीन नियम आणलेले आहेत आणि या नियमानुसार बँकांना त्यांच्या वेबसाईटमध्ये आता एक डोमेन कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि ते आहे .bank.in. ही गोष्ट एका उदाहरणाद्वारे तुम्हाला समजावून सांगतो. आतापर्यंत एसबीआयचा जो URL होता तो होता SBI.co.in, परंतु आता एसबीआयचा जो URL राहणार आहे तो असणार आहे SBI.bank.in. आणि यानंतर कोणीही मी बँकेकडून बोलतोय किंवा बँकेचा कर्मचारी म्हणून बोलतोय असं म्हणून जर तुम्हाला बँकेची लिंक सेंड केली तर त्या लिंकमध्ये .bank.in हे डोमेन आहे की नाही याची खात्री करून घ्यायची. त्यानंतरच कोणतीही आपली माहिती त्या लिंकवर अपलोड करायची. मित्रांनो, हा विषय अतिशय गंभीर आणि महत्त्वपूर्ण असा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडला शेअर करा. आणि अशाच बँक, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स रिलेटेड व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि यूट्यूबवर तुम्ही आपल्या बँकर किशोर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये या संपूर्ण विषयाची माहिती मिळेल.